कबनूर गोळीबार प्रकरणाला मोठं वळण, आणखी 6 आरोपींना ठोकल्या बेड्या. Welcome to D.Y. Patil College of Engineering and Technology, a trusted destination for engineering, education, and transformative learning. Established in 1984, the Institute has been shaping engineers through quality technical education, building a proud legacy of achievement and trust. Today, it stands as one of the premier institutions in the country, recognized for its commitment to innovation, impactful research, and a tradition of academic excellence. D.Y. Patil College of Engineering and Technology, building engineers for the real world. इचलकरंजी शहरालगतच्या कबनूर गोळीबार प्रकरणाची व्याप्ती आता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. पिस्टल तपासत असताना अचानक सुटलेल्या गोळीमुळे निलेश कांबळे जखमी झाला होता. मात्र या प्रकरणाच्या तपासात आता पोलिसांनी अत्यंत मोठी कामगिरी केली असून आणखी तब्बल 6 आरोपींना त्यांनी ताब्यात घेतलंय. पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार बिलाल मुल्ला, मोहसिन मोमीन, जुनेद शेख, युवराज पाटील आणि प्रणिल भाई माने यांच्यासह आणखी एका आरोपीला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. यापूर्वीच या प्रकरणात तुषार येरुडकर, शुभम सूर्यवंशी आणि जॅकी माळगे यांना ताब्यात घेण्यात आलं होतं. तर राकेश खोत हा आरोपी अजूनही फरार आहे. त्यामुळे आता संपूर्ण प्रकरणात आतापर्यंत एकूण 9 आरोपी निष्पन्न झालेले आहेत. या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. कबनूरमध्ये बंदूक तयार करण्याची कथित फॅक्टरी खरोखरच उभारली होती का? या बंदुकाची विक्री नेमकी कोण आणि कोणाला करत होतं? या आंतरजिल्हा किंवा स्थानिक रॅकेटमध्ये आणखी कोणाकोणाचा सहभाग आहे? या सर्व प्रश्नांचा शोध आता सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय मस्के आणि DB पथकाकडून घेतला जात आहे. माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.